मॉर्निंग एव्हरीवन. खूप वेळची चूल पेटत होती, आत्ताशी कुठं पेटली. पेटा नसती लवकर. चुलीवर काय तेव्हाच पाणी तापलं जातं. आता ठेवलंय पाणी तापायला, अजून नाही तापलं. सकाळ सकाळी अशी पारिजातकाची फुलं अशी मस्त पडले जातात ना, याच्यावर खूप भारी वाटतं. सकाळ सकाळी एकदम आल्यावर, दार उघडल्यानंतर बाहेर आल्यावर आणि ही फुलं पाहिल्यावर. तशी इथंच नाही पडत, तर ते इथं पण पडतात थोडेफार. इकडं पडले जातात. हे बघ कशा कैऱ्या पडलेल्या आहे. इथून तिथून सर्व कैऱ्याच आहे. त्या साईड तिथं पण आहे. तर ह्याच्यातल्या मी आता चांगल्या चांगल्या कैऱ्या घेते पडलेल्या. तिथं पिकल्यासारखे वाटतात. डायरेक्ट पिकलाय आंबा. आता या कैऱ्यांचं करू काय बघूया. आता काय डोक्यात येतं ते करू. छोट्या छोट्या कैऱ्यांचं पानांच्या आडून बघा असं दिसलं. एक वांगं डकवलेलं एकच आलेलं आहे. नाही दुसरं पण आलेलं आहे हे इथं, पण त्याची अगदी छोटं आहे. ह्या 2 वांग्यांची काय भाजी व्हायची. हां, बटाटा वांगं होईल हे की नाही, पण एकच वांग्याचं झाड राहिलं इथं. अक्कानी लावलेलं हे कुठून आणलं होतं काय माहिती. चाफा हा नवीन प्रकार आहे, तो इथंच लावून दिला. तोही असंच मधीच आधीमध्ये पडलेले. याच्यातले फक्त हे 4 खराब दिसत आहे, ते काढून आता हे घेतले एवढं ओटीत आणि चालले आता घरात हे ठेवायला. चला आता हे पाणी तापेपर्यंत मी काय करते, ही मेथी आणि हे धणे एवढं उरलं होतं हे इथं या बाजूला लावून देते. ते अजून उगलीच नाही ना शेपा. त्याची शेपच उगली नाही. आता हे खोदावं लागेल आणि ती जरा अवघड जाणार. पहाटेच ओलं करून ठेवलं असतं तर चांगलं झालं असतं, पण आता काय आहे, पाणी पण गेलं आहे आणि आता ही कोरडी जमीन आहे, त्याच्यामुळे हे जास्त कठीण होतं आहे. चला आता गेलं आहे ना, मी रगडते. धण्याचं बियाणं काही एवढं नव्हतं, अगदी काहीतरी थोडंसंच होतं. आणि म्हटलं आता जी पाय चप्पल होती त्यांनीच रगडलं ते पिशवी सगट. आणि मग आता ओळी त्यांना लावून देऊ राहिलेली आहे. कोथिंबीर मला माहिती आहे एवढी काही खास नाही आहेत, कारण मी जी लावली होती ना ती अगदी म्हणजे काड्या ना अशा कडक होत्या, अशा मौसल पद्धतीच्या नव्हत्या. चला इथं मी दिलं आहे धणे टाकून. तिकडे शेपू ते आता असं झाकावं लागणार आहे, कारण आहे ना कुत्रे जे आहेत ना ते डायरेक्ट ओलं दिसलं का बसणारच. आता इथं देते मेथी टाकून. येतं का नाही माहीत नाही, पण आता करते प्रयत्न. मग काय करते, भरोसा का नाही, कारण हे जर शेतात पेरलं असतं तर मग त्याला माल वगैरे युरिया काय जे खत वगैरे आहे ते मिळालं असतं. पण आता आपलं हे नुसतं पाण्यावर जगवायचं आहे. आणि खाली मी शेणखत पण नाही टाकलं, काय नाही. ही पायवाटे, ह्या पायवाटेवर करायचं म्हटल्यानंतर प्रश्न पडला हे येईल की नाही. शिवाय उन्हाळा किती कडक आहे. ह्या वर्षीचा इतका कडक उन्हाळा आहे ना, आणि त्यामुळं मला आता हे जे आहे लावलेले बियाणं याच्यासाठी ना सकाळ संध्याकाळ हे पाणी शिंपडावं तरी लागणार आहे. आणि एक वेळेस आहे ना हे फुल वाफे भरून घ्यावे लागतील, ज्यावेळेस मोटर चालू असेल तेव्हा. मग कधी रात्रीचे असते तर मग पहाटेच द्यावं लागेल, आणि दुपारचं पाणी असेल तर मग संध्याकाळी हे सर्व वाफे भरावं लागतील. लावून देते घामाघूम झाली, घामाघूम. सकाळचं वातावरण म्हटलं तेवढं थंड असतं. या थंड वातावरणामध्ये मस्त करून घ्या. आता येऊ न येऊ लावायचं काम केलं तेवढाच अनुभव पण भेटत. जरा दाटच झाली. आज ज्या प्रेमानं, ज्या मायेनं ह्या सर्व बियाणांना कुरवाळत मी प्रत्येक सरीमध्ये एक एक करून टाकलेलं आहे.
आणि त्याच प्रेमानं मी आज पाणी देणार आहे. तर त्यांनीसुद्धा एक एक करून या जमिनीतून डोकावं हीच अपेक्षा. जरा दाटच लावणार आहे मी, कारण आता उन्हाळा आहे म्हटल्यानंतर ते पातळ पातळ तेव्हाच वाळून जायला बसलेत. बघूया प्रयोग करून आपलं काय यायला, तर काय सगळंच येते. चला, इकडं असं झालं आहे खोदून, इकडं कडेकडेने मी लावून पण दिलेलं आहे. आणि एवढी उरली आहे ही मेथी. तर आल्यानंतर बघू आता हे पहिलं उगणं महत्त्वाचं आहे. आणि योगायोगाने ना पाणी पण आलेलं आहे. आता ही नळी घेते आणि लावून देते. ही आपली कोथिंबीर. आणि मला आहे ना आता सागाची झाडं भरपूर लावायची आहे, तर साग पण लावणार आहे. ही कोथिंबीर आता फार म्हणजे हेच झाली का पूर्ण मी इकडं कापून घेतलेली होती, तर ती काय अजून फुटली नाही आहे. तर फुटली तर बघू आता. हां, फुटली ठीक आहे, हिरवीगार दिसते, कापल्यावरही छान. पण आता हे याच्यातलं गवत वगैरे काढावं लागेल. आणि आता हे असं टाकलं आहे त्याच्यामुळं काय माहिती गवत नीट निघतं का नाही, पण काढतेच. आणि लावून देते मी सागाची झाडं तिथं. ते छोटे छोटे आहे तर लगेच लागले पण जातील. पहिलं काय करते, याला पाणी चाललेलं आहे, हे पाणी झालं का मग ह्याला पण पाणी देते. काल याला पाणी भेटलंच नाही आणि नंतर इकडे लावून देते. पाणी तर तापलं आहे पण लाकडं गेली सगळी, पुन्हा जाळं करावं लागेल. एवढं व्यवस्थित केलं होतं ते मधूनच फुटला. चाललं आहे आता पाणी सगळं आता एकत्र झालं. इकडची कोथिंबीर आणि इथली मेथी, सगळं मेथीत आली असेल, सगळं एकत्र बियाणं झालं असेल. पाणी खूप तापलं आहे. आता काय करते, पाणी ओतून घेते आणि लगेच भाजी टाकून देते. कारण काय, एवढा नट्टापट्टा करून मग ती भाजी बनवायला मला वेळ नाही. लाकडं येणंच जातील सगळे हे वाया जातील. आणि असं नाही की हे गॅससारखं की कमी केला लगेच हे झालं, असं नाही. चला आता ही मोहरी जी होती ती संपत आली, जी काढली होती मी तिथे. आता ही बऱ्याच वेळा तुम्हाला मागच मी दाखवली ही रेसिपी, पण तरी सांगते. हे याच्यामध्ये खोबरं, शेंगदाणे आणि लसूण, जिरे मी वाटून घेतलेलं आहे. आता हे जे झालेलं आहे फोडणी, तर याच्यामध्ये टाकते आणि छान मसाला असा तेल सुटेपर्यंत मी परतून घेते. मी याच्यात लाल तिखट टाकत नाही, हिरवी मिरचीच टाकते आणि मला अशीच आवडते म्हणून. मग तर अशी शेंगदाणे जर असे खूप बारीक वाटून जर केले ना, तर हमखास ही भाजी जर जाळ जर झाला ना तर खाली उतूच जाते. मग मी असं थोडासा जाळ बाहेर काढूनच पुढचं आवरणार आहे. हे काय पाणी तिथंच ठेवलेलं आहे. म्हटलं पहिली भाजी ही लाकडं आहे ना, तर लगेच घ्यावं हे याच्यावर टाकून. इकडं माझं बाकीचे कामं चालू राहतील आणि इकडं भाजी पण शिजेल. हो, जाळ लागतो. चला, छान आता तेल सुटलेलं आहे. तर मी आता आहे ना काय करणार आहे, बटाटे आणि जे गवार आहे ना ती एकत्र मिक्स भाजी बनवते. मीठ पण घेते टाकून. आता मिक्सरमध्ये जेवढं पाणी मसाला आहे ते मिक्सरच्या भांड्यातला तो पण आता घेते टाकून. याच्यामध्ये पाणी घेते आणि ही कोथिंबीर. चला, आता ही भाजी शिजायला अशीच ठेवते मी, खूप पाणी नाही टाकत. जेवढं सामान आहे तेवढं सगळं साहित्य टाकलेलं आहे. आता ही भाजी शिजली का म्हणजे झाली. थोडंसं जाळ घालते आणि जाते आता बाकीचं माझं मेन काम.
उरकून घेते. इकडं पाणी आता तापलेलंच आहे, तर अजून आहेच आहे ते गरम. पण पहिली ही नळी काढून घेते आणि झाडांना लावते. इकडचं भरलं आहे हे इथपर्यंत मी बी टोचलेलं आहे, इथं टाकलेलं आहे. तर ही ते एवढंपर्यंत तर भिजलं पाहिजे असं. तर बघू आता. आणि हे एकदम असं कसं एकदम असं दारासमोर येईल हे छान. तसं सकाळ सकाळचं ऊन येत नाही तिथं, पण दिवसभर खूप ऊन राहते. ही अशी उलटी जाते. गेला माझा माल मसाला सगळा होतो. आजच्या जेवणाची थाळी माझी मस्त हे बनवलेली गवार बटाटे मिक्स भाजी आणि इकडं दही चपाती. तर अशी आजची आहे थाळी.